नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, खूप दिवसांनी आज चाललो आम्ही फिराक. तर आई, मी, बाबू आणि अनन्या. आणि आज असा अनन्याचा वाढदिवस. हॅपी बर्थडे बाबू. ओय हिरोईन, ओय हॅपी बर्थडे. थँक्यू म्हण बरे. हां, थँक्यू म्हण सगळ्यांका. हॅपी बर्थडे. ओके. तर तर मित्रांनो, आता आम्ही चाललो, पहिल्यांदा जातलो आईच्या मामाकडे आणि थंयसून जातलो शिरोड्यात. तर प्लॅन हा आज मावशीकडे जाऊचो, तर थंयसर बड्डे करतलो आज. तर तुमका दाखवते संध्याकाळी बड्डे वगैरे सगळं काय तर. आणि आता सध्या असं आमच्या घराकडे वाघबळ मंदिर शहरात आहे सर. तर चाललो आता. चला. नाही नाही बघलं माणसा बघ कितकी असतात. मुंबईतून मागवले. गौतम बाबू बाय 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 करता. मंडळी, अडेतला एक घर भागला. आता चाललो मावशीकडे. मामाकडे तर झाला, आता चाललो मावशीकडे. आणि बाबू डॉन. चला. काहीसून राईड घेतलो का डायरेक्ट शिरोडा. तशी येलो आता. तशी जाऊया. मस्त केल्याने आहे सर, एकदम याचं सिमेंटचं रोड हा. मित्रांनो, सध्या हैसर एक इन्सिडंट झालेलो असा. नावेलीच्या रोडावरनं जातात त्यासाठी एक गाडी आहे हैसर. ही गाडी आता मी तुमका दाखवाय नाही, पण पुढे हा गाडी, ह्याच्या पुढे ती फ्रंट साईडीन पूर्ण डॅमेज झाली गाडी. आणि तेव्हा गवरेडो जो आहे ना, गवरेडून क्रॉस झालो गवरेडो, डायरेक्ट बोनेटार आपटलो. हे बघ, ह्या एक जंगल आहे ना, त्या जंगलातनं गवरेडो येलो आणि डायरेक्ट बोनेटार आपटलो. आणि त्या साईडनं त्या साईडीक गेलो. डेंजर. गवरेडोचा अटॅक डायरेक्ट. घोडेमुखच्या देवाच्या थंयसर पोचलो. थंयसर ती कोंब्याची जत्रा असतं ना, बरोबर कोंब्याची जत्रा असतं ना थंयसर. आणि ह्या साईडनं रोड असा वरती जाव. बघा, देव घोडेमुख. वरती जावा चढत, डोंगरावरनं चढत जाऊ लागतं वरती. खरा हे सिम्बॉल दिलेला हा बघा. वन्य प्राणी वावर क्षेत्र असल्याने हा बघा, गव्याचंच दिलो डायरेक्ट. पाठीमागे, जस्ट पाठीमागे इन्सिडेंट झालो. डायरेक्ट गव्यान गाडीवर अटॅक केल्यान, म्हणजे क्रॉस करी होतो तो रोड, उडकी मारल्याने आणि तो त्या साईडीक गेलो. म्हणजे काय सांगतो, गाडी डॅमेज झाली बिचारायची पूर्ण गाडी डॅमेज झाली. म्हणजे धड नाही ह्या वाटेरनी येताना कधीतरी सावकाश आहे या आणि बघित या. आणि का होतं तर होत आलात, काय सांगू शकत नाही. चला बघूया. मित्रांनो, शिरोड्यात पोचलो आम्ही. बघा, व्ह्यू मस्त जा. कमळ्यांची जागा, सगळी कमळा येतात. पावसाचं जायचं वाटतं ते ना, पावसाचं गणपती टाईम. घराकडे पोचलो आणि बड्डेची तयार चालू आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, आता येलो आम्ही शिरोडा बीचवर गाडी घेऊन. आणि सगळीजण येलो, भाव आणि ह्या काय जरा पर्यटक जरा येतात, जरा घाण वगैरे करू नकोत. जरा बघा, बाटले बिटले सगळे काय काय टाकले. आणि आता जरा येताना पिशी घेऊन या आणि घेऊन जाया बरोबर.
सगळा कायता तो टाकू नको, बरोबर वाटणार नाही. चला तर बीच दाखवायचं तुमका. बिचार असं दिलं जरा फोटोशूट करू, बारीक सारीक फोटोशूट करतलो बिचार. सगळीकडेच ऊन, हैसरच ऊन नाही. आणि हा बघा पाण्याची लेवल खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे मोस्टली शिरोडा बीचवर न्हावक जर इल्यात तर काळजी घ्या, कोण जर इलो तर. आणि आता न्हाव घाला आवडत नाही हा, कित्याक तर भरपूर पाणी वाढलेलं असं. आणि कसा माहिती मग या बीचवर तुमका माहीत असतं इन्सिडेंट भरपूर जातात, त्यामुळे थोडं केअरफुली जास्त करून. परत वाढला ह्या काय खोल झाला बरं, भरपूर खोल झाला ना. मग असाच झाला का, असं झालं पूर्ण असा झाला ताज ना. आत्ताच सध्या 4 दिवसापूर्वी उडलो एक कोरगो. त्याच्या अगोदर पण भरपूर इन्सिडेंट झालेले असतात, त्यामुळे पाणी बघ खाईला पाणी वाढलेला. तर मंडळी आता बिचा बिचार जाऊन येलो, परत घराकडे गेलो आणि आता येलो केक हाडू. केक घेतलाय आणि आता कॅन्डल एक रवलेली म्हणजे 2 नंबर सेकंडची कॅन्डल होती व 2 नंबरची ती घेतलेली, पण ती बाबून तोडल्या. आता परत येलो दुसरी घेऊ. तर शिरोड्यात असं आहे बाजारात. आता आपण एक घराकडे आणि त्याच्यानंतर केक कटलो. केक कटिंग. हो चालू असं जाऊ नये त्याका खूप होय. एक शेक है तो फिर बुलाओ जी, ऐसे ही तुम बुढ़े होते रहोगे.
अनन्या तुझे काय केलं आपल्या इथे थोडं बस वरती चमचो घे चमचो भाजी बस केक बाबू बाबा उलो एकदा आणि आहे बाबा तर मित्रांनो बिर्याणी केलेली आहे अनन्याचा बर्थडे आणि बाटली चालू असा बिर्याणी खाऊ. ओके आणि बिर्याणी केली आहे बघ. तुमका जर ऑर्डर द्यायची असात तर माका सांगा आणि ऑर्डर घ्या इबो